नमस्कार, सचिन स्वयंपाकी फूड चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत। आज आपण भगरीचे घावणे बनवणार आहोत। या घावण्यांना आपण धिरडे किंवा डोसा देखील म्हणू शकता। हे डोसे करायला अगदी सोपे आहेत आणि अगदी झटपट होणारे आहेत। चवीलाही अगदी अप्रतिम आहेत। यासाठी आपण 1 वाटी भगर घेतली आहे। याला वरी सुद्धा म्हणतात। ही भगर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे बरं का। 2-3 पाण्याने छान स्वच्छ धुवून घेऊया। भगर छान स्वच्छ धुवून झाली की यात पाणी घालायचं आहे। साधारण अर्धा तास याला भिजू द्यायचं आहे। झाकण ठेवूया। चटणीसाठी एका मिक्सर जारमध्ये अर्धी वाटी शेंगदाणे, पाव वाटी खोबरं, 2 हिरव्या मिरच्या भाजून घ्या किंवा कच्च्याही टाकले तरी चालतील, थोडीशी कोथिंबीर, पाव चमचा जिरे, पाव चमचा मीठ आणि थोडंसं पाणी टाकून मिक्सरमध्ये छान फिरवून घेऊया। चटणी मिक्सरमध्ये वाटून झालेली आहे, ती आपण काढून घ्यायची आहे। साधारण अर्धा तास झालेला आहे। भगर छान भिजलेली देखील आहे। आपण बघू शकतो यातलं पाणी सगळं आपण काढणार आहोत। सर्व पाणी काढून घेतल्यानंतर मिक्सर जारमध्ये आपण ट्रान्सफर करूया। यात जास्त पाणी टाकायचं नाहीये। छान आपली भगर आपण वाटून घेऊया। भगर मिक्सरमध्ये बारीक करून झालेली आहे। छान पातळ झालेली आहे। पाणी न टाकता सुद्धा ही भगर पातळ झालेली आहे। हे मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। याच मिक्सर जारमध्ये आपण अर्धी वाटी शेंगदाणे, 2 हिरव्या मिरच्या आणि उकडून घेतलेला बटाटा थोडासा मॅश करून किंवा कट करून आपण छान त्याच्यामध्ये टाकून घेऊया। बटाट्यामुळे एक छानसं बाइंडिंग येणार आहे। थोडंसं जिरं घेऊया। हे मिक्सरमध्ये छान बारीक फिरवून घेऊया। मसाला छान बारीक वाटून झालेला आहे, तो लगेचच आपण आपल्या मिक्सिंग बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया। सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे। छान मिक्सिंग करून घेऊया। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर या ठिकाणी घालूया। अर्धा चमचा चवीप्रमाणे आपण मीठ घालूया। थोडीशी साखर घातली तरी चालेल। सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हिरव्या मिरच्या, कोथिंबीर हे खात नसाल तर आपण स्किप करू शकतो बरं का। थोडंफार घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी टाकूया। पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। हे मिश्रण जास्त घट्ट किंवा जास्त पातळ आपल्याला नकोच आहे। हे छान कन्सिस्टन्सीमध्ये आलं की आपण त्याप्रमाणे छान फेटून घ्यायचं आहे। बॅटर सुंदर तयार झालेलं आहे। मिश्रण परफेक्ट आहे। गॅसवर तवा छान गरम झालेला आहे। थोडंसं तूप लावायचं आणि त्यावर हे बॅटर असं पसरवून घेऊया। चमच्याने गोल गोल फिरवून पसरवून घ्यायचं आहे। थोडासा पातळच ठेवायचा। तुम्हाला वाटलं तुम्ही जाड देखील करू शकता, जसा वाटेल तसा करा। दोन्ही बाजूनी छान खरपूस असा गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। हे डोसे बटाट्याची भाजी किंवा बटाट्याची भाजी, लिंबाचं लोणचं किंवा अगदी दही छान लागतात। 3-4 मिनिटात हे आपले डोसे तयार झालेले आहेत। हा काढून घेऊया आपण। अगदी छान झालेला डोसा आहे आपला। अशाच प्रकारे आपल्याला बाकी सगळे डोसे सुद्धा करून घ्यायचे आहेत। डोसे अगदी छान होतात, जाळीदार होतात, अगदी कुरकुरीत होतात। एकदा नक्की ट्राय करा। आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा। पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपींसह। तोपर्यंत बाय बाय।